सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुखामा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची, सुखामा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं निंद्रैः समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोदि कामोदि वक्त्रम, खलानीशवादा प्रमोदा समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काही चणेने, बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, भाविक विश्वासी, सद्गुरु नारायण नारायण, श्री नारायण जय नारायण, सद्गुरु नारायण नारायण, शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यन्धकारापहा, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां, सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगम शिरसा गुरन्तं बढ़ाला बढ़ाला। भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुखामा झाले धरितायाचा संग,
पळाले उद्वेग सांडोनिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता गायला गेलेला अभंग ज्ञानेशप्रिय श्रीमंत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पंचम वेद नाम गाथा आणि त्या गाथेमधील 3 चरणांचा अभंग असून आजच्या अभंगामधून श्री तुकोबाराय हे जीवाचं अलौकिक असणारं साध्य पांडुरंग परमात्मा देव ईश्वर त्याचा संग प्राप्त व्हावा याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही काय केलं ते तुकोबारे आपल्याला सांगतात. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी वक्त्याचे एक आद्य कर्तव्य आहे. आपण सर्वजण या ठिकाणी की निमित्ताने कोणत्या कारणाने उपस्थित झालो आहोत, एकत्रित आलो आहोत याविषयी 2 शब्द विवेचन करणं, चिंतन मांडणं. आपणा सर्वांसण्यात अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवना जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबाराय वैराग्य तपतीर्थ तेजवले तुकोबाराय मी समस्त ग्रामस्थ मंडळ मिरजोळी दत्तवाडी चिपळूण परशुराम भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि त्या भूमीमध्ये आपल्या सर्वांचे परिचित असणारे श्रीमती भागीरथी धोंडू मोरे, श्री सुधीर धोंडू मोरे, सौ सानिका सुधीर मोरे, कुमार साई सुधीर मोरे आणि यांच्या घरी गेली 2 वर्षापासून सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली जाते आणि हे 3रं वर्ष. या 3ऱ्या वर्षातील आजच्या दिवसाची ही कीर्तन वाक्पुष्प सेवा माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे त्यांच्याकरवी प्राप्त झालेली. भगवान श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं वरुण राजाची कृपा होईल. त्या अनुषंगाने आपण कीर्तन वाक्पुष्प सेवा संपन्न करणार आहोत. पण जोपर्यंत मला वाटत नाही की मी आत जावं तोपर्यंत तुम्ही कोणी उठायचं नाही. विठाला विठाला. अधिक चिंतन न करता बरोबर अभंगाकडे वळूयात. कारण मला माहिती आहे मी अभंगाकडे वळलो की पाऊस बरोबर जाणारे बघा बंद झाला. विठाला विठाला. जीवनामध्ये असणारं अलौकिक साध्य पांडुरंग परमात्मा ईश्वर देव तो मिळावा, तो प्राप्त व्हावा. जगद्गुरु तुकोबारे सांगतात त्याच्यासाठी मी काय केलं नेमकं ते ऐका आणि त्या पद्धतीने तुम्ही जीवन जगा असं जगद्गुरु तुकोबारे तुम्हा आम्हाला सांगतात. आपण का जर संपूर्ण मृत्यू लोकांचा विचार करू गेलो तर आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये येते की या मृत्यू लोकांमध्ये जेवढे काही मानव म्हणून आहेत त्या प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये स्वाभाविकपणे आपल्याला 3 प्रकारची इच्छा पाहायला मिळते. नंबर 1, स्वाभाविकपणे प्रत्येक मानवाच्या अंतःकरणातील पहिली अशी इच्छा आहे आपलं जीवन ज्ञानी असलं पाहिजे. नंबर 2, स्वाभाविकपणे प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये दुसरी अशी इच्छा आहे आपलं जीवन अमर असलं पाहिजे. आणि नंबर 3, स्वाभाविकपणे प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये तिसरी अशी इच्छा आहे आपलं जीवन कायम सुखी असलं पाहिजे. याच्या उलट बोलायचं झालं तर स्वाभाविकपणे प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये या 3 प्रकारच्या इच्छा आहेत. नंबर 1, आपलं जीवन अज्ञानी असावं असं एकही माणसाला वाटत नाही. नंबर 2, आपल्या जीवनामध्ये आपल्याला मृत्यू यावा असं एकालाही वाटत नाही. आणि नंबर 3, स्वाभाविकपणे प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये ही तिसरी नंबरची इच्छा आहे आपलं जीवन दुःखी असावं असं एकालाही वाटत नाही. प्रत्येकाला असं वाटतंय आपलं जीवन सर्वज्ञ असलं पाहिजे, आपलं जीवन अमर असलं पाहिजे आणि आपलं जीवन सुखी असलं पाहिजे. का हो? प्रत्येकाला सर्वज्ञत्वाची इच्छा आहे, प्रत्येकाला अमरत्वाची इच्छा आहे आणि प्रत्येकाला सुखत्वाची इच्छा आहे. याचं नेमकं कारण काय तर याचं मूळ कारण असं आहे प्रत्येक मानव हा सच्चित आनंद स्वरूप आहे. विठाला विठाला. एका वाक्याचा विचार करत आपण पुढे सरकणार आहोत. नंबर 1, स्वाभाविकपणे प्रत्येक मानवाच्या अंतःकरणातील पहिली अशी इच्छा आहे आपलं जीवन ज्ञानी असलं पाहिजे, सर्वज्ञ असलं पाहिजे. याच्यामध्ये पुन्हा 3 प्रकारचा वर्ग आहे. नंबर 1,
मृत्यू लोकामध्ये काही जण अज्ञ आहेत. नंबर 2, मृत्यू लोकामध्ये काही जण तज्ञ नाम सायंटिस्ट आहेत. आणि नंबर 3, मृत्यू लोकामध्ये काही जण सर्वज्ञ आहेत. अज्ञ कोणाला म्हणायचं, तज्ञ कोणाला म्हणायचं आणि सर्वज्ञ कोणाला म्हणायचं. नंबर 1, अज्ञ कोणाला म्हणायचं, आपण काय बोलतो, आपण काय करतो, आपण कसं वागतो हे ज्याला कळत नाही त्याला अज्ञ म्हणतात. तज्ञ कोणाला म्हणायचं, ज्याला एका विषयीचं ज्ञान आहे त्याला तज्ञ नाम सायंटिस्ट म्हणतात. आणि नंबर 3, सर्वज्ञ कोणाला म्हणायचं, ज्याला सगळ्या विषयीचं ज्ञान आहे त्याला सर्वज्ञ म्हणायचं. नंबर 1, अज्ञ कोणाला म्हणायचं, आपण काय बोलतो, आपण काय करतो हे ज्याला कळत नाही त्याला अज्ञ म्हणायचं. उदाहरणाच्या साहाय्याने पटवून देतो. वाळवंटामध्ये राजस्थानमध्ये राहणारे पिता पुत्र म्हणजे मुलगा आणि बाप राजस्थानमध्ये राहत होते. राजस्थानमध्ये राहत असताना काही कामानिमित्त ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर प्रवास करता 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 नदीच्या तीरावरून चालत होते. नदीच्या तीरावरून चालणारे ते पिता पुत्र राजस्थानचे नदीच कधी पाहिली नाही तर मासे कुठून पाहणार. पण त्या नदीच्या तीरावरून चालता चालता तो मुलगा त्याच्या बापाला म्हणतो, बाबा बाबा बघा ना ते मासे कसे झाडावर चढतात. काय म्हटलं मुलगा, बाबा बाबा बघा ना ते मासे कसे झाडावर चढतात. बाप म्हटला, गाढवा, मासे झाडावर चढायला ते का बैल आहेत का, असा हा रेडा म्हणाला. विठाला विठाला. आपण काय बोलतो, आपण कसं वागतो हे ज्याला कळत नाही त्याला अज्ञ म्हणतात. मासे झाडावर चढत नाही, आता बैल तरी कुठे चढतात महाराज. म्हणजे बापालाच माहिती नाही तर पोराला कुठं माहित होणार, याला अज्ञ म्हणतात. ज्याला कशाविषयीचं ज्ञान नाही त्याला अज्ञ म्हणतात. नंबर 2, तज्ञ नाम सायंटिस्ट कोणाला म्हणतात, ज्याला एका विषयीचं ज्ञान आहे त्याला तज्ञ म्हणतात. आपलं पोट दुखायला लागलं आणि आपण डॉक्टर कडे जात असताना जो किडनीचा स्पेशालिस्ट आहे त्याच्याकडे जातो, बरोबर. आपलं दात दुखायला लागले आणि डोळ्यांचा जो स्पेशालिस्ट आहे ते डॉक्टर कडे जातो, बरोबर. असंच आहे का? नाही नाही. ज्याला ज्याच्यातलं ज्ञान आहे त्या डॉक्टर कडे आपण गेलो पाहिजे. कीर्तन चालू आहे, उत्तम प्रकारे कीर्तन चालू आहे आणि क्रिकेट क्षेत्राचा जर विचार करू गेलो तर त्या क्रिकेट क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या विषयी सगळं ज्ञान ज्या खेळाडूला आहे त्या खेळाडूचं नाव काय? क्रिकेट क्रिकेट बॉल बॅट. काय खेळाडूचं नाव काय? सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरांना क्रिकेट मधलं काही विचारा ते उत्तर देणार म्हणजे देणार. पण त्या सचिन तेंडुलकरांना सांगितलं आमचं कीर्तन चालू आहे, सारखा हा पकवाज आमचा खालीवर होतोय, या आणि तेवढा लावून द्या. खरं सांगा सचिन तेंडुलकरला ते जमेल? ज्याला एका विषयीचं ज्ञान आहे त्याला तज्ञ नाम सायंटिस्ट म्हणतात. विठाला विठाला. कशातच काही कळत नाही त्याला अज्ञ म्हणतात. ज्याला एका विषयीचं ज्ञान आहे त्याला तज्ञ म्हणतात आणि ज्याला सगळ्या विषयीचं ज्ञान आहे त्याला सर्वज्ञ म्हणतात. मृत्यू लोकांमध्ये सर्वज्ञ किती जण आहेत तर मृत्यू लोकांमध्ये सर्वज्ञ दोघे जण आहेत. नंबर 1 संत आणि नंबर 2 भगवंत. विठाला विठाला. स्वाभाविकपणे प्रत्येक मानवाच्या अंतःकरणातील पहिली अशी इच्छा आहे आपलं जीवन ज्ञानी असलं पाहिजे, सर्वज्ञ असलं पाहिजे. नंबर 2 स्वाभाविकपणे प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये दुसरी अशी इच्छा आहे आपलं जीवन कायम अमर असलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला कदापि मृत्यू येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. अगदी माझ्यापासून शेवटच्या व्यक्तीपर्यंत कोणीतरी हात वरती करून सांगा महाराज आमच्या जीवनामध्ये आम्हाला मृत्यू यावा असं वाटतंय. आहे का कोणीतरी? अहो मृत्यू यावा असं कोणालाच वाटत नाही. पण ज्ञानोबारे ज्ञानेश्वरीमध्ये याच्या पुढची ओवी लिहितात. ज्ञानोबारे म्हणतात मृत्यू यावा असं कोणालाच वाटत नाही. एखादा माणूस एखाद्याला मर जरी म्हटला तरी त्याला राग येतो. आगा मर बोल न सांगती. ज्ञानोबारे म्हणतात मर शब्द सुद्धा माणसाला सहन होत नाही. महाराज सांगा इथं कोणाला वाटते मरावं? वाटतंय कोणाला? तुम्ही
जोरी बोलले नाही तरी तुमच्या क्रियेवरून मी सांगून देईन तुम्हाला मरण्याची इच्छा नाही. बघायचं तुम्हाला. मी 3 प्रश्न करतो तुम्हाला. 3ही प्रश्नांची उत्तर हात वरती करून द्यायची. माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला, देव किती जणांना आवडतो त्याने हात वरती करावं. देव किती जणांना आवडतो हात वरती करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 जवळपास सगळेच. म्हणजे देव प्रत्येकालाच आवडतो. उत्तर अगदी बरोबर आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला, जो देव तुम्हाला आवडतो तो देव आपल्या घरी यावा असं किती जणांना वाटते बरं हात वरती करा. जो देव आवडतो तो घरी यावा असं वाटणार नाही का. प्रत्येकाला वाटतंय. प्रत्येकाला देव आवडतो. उत्तर बरोबर आहे. जो देव आवडतो तो आपल्या घरी यावा असंही वाटतंय. तिसरा प्रश्न आहे, जरा नाजूक उत्तर द्या. तुम्ही सांगितलं देव आम्हाला आवडतो, जो देव आवडतो तो आमच्या घरी यावा असंही वाटतंय. तिसरा प्रश्न असा आहे, जो देव तुम्हाला आवडतो त्या देवाच्या घरी जावं असं किती जणांना वाटते. एक हात प्रामाणिकपणाने वर आलेला आहे. वाटते बाबा नक्की. जरा 4 महिने पावसाळा पहा, आनंद आहे. विठाला विठाला. एकाची इच्छा अशी नाही की आपल्या जीवनामध्ये आपल्याला मृत्यू यावा. सांगू पुढे तुम्हाला, ऐका. एखादा माणूस आजारी पडला, डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा पेशंट आजारी आहे, जास्त तब्येत आहे. एक काम करा, नातेवाईकांना बोलून घ्या. नातेवाईकांना बोलून घ्या असं म्हटल्याबरोबर पेशंटला समजलं आता आपण जाणार. मग पेशंट का लगेच तयारी करतो का आता आपण मरणार, आता आपल्याला स्वर्गात जायला मिळणार, आता लोक येणार, आपली अंत्ययात्रा नाही. वाटतंय कोणाला तरी वाटतंय का. अजून जर बारीक सांगू का तुम्हाला, ऐका. कधीतरी आपला आतला आवाज कधीतरी आतला आवाज सांगतो, बस आता एकदाच मरण येतं तर बरं. वाटतंय का महिला मंडळ तुम्हाला विशेष वाटतंय, बस कंटाळलो आता मरण येतं तर बरं होतं. वाटतं की नाही तुम्हाला. मरावं वाटतंय की नाही. कधीतरी घरात काही तंटा झाली, मुलांची भांडणं, वाटतंय की नाही. वाटतंय. बरं तुम्ही प्रवास करता 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 रस्ता ओलांडता आहात आणि एखादी गाडी जोराने येते आणि जोराने गाडी आल्यानंतर नेमकी तुम्हाला कट देऊन ती जाते. लगेच तुम्ही म्हणता बापरे वाच. म्हणजे मरावा असंही वाटतंय, पण मरण जवळ आहे तर कोणाला वाटते आपल्याला मरावं म्हणून. मृत्यू लोकांमध्ये एकही माणूस असा नाही त्याला मरण यावं असं वाटतंय. इतिहास आहे आपल्याकडे. त्या गरुडाच्या आईचं मरण जवळ आलं आणि गरुडाला समजलं आई 2 दिवसामध्ये मरणार. यम आपल्या आईला न्यायला येणार हे त्याला कळालं. गरुडाने आपल्या आईला घेतलं, खांद्यावर बसवलं, उड्डाण केलं. एका हिमालयामध्ये गुहेमध्ये घुसला, आईला खाली उतरवलं. खाली उतरवल्यानंतर एक जण तिथं डोक्याला हात लावून बसला होता. गरुडाने विचारलं, का रे बाबा तू कोण आहेस आणि इथं डोक्याला हात लावून का बसले. त्यांनी सांगितलं मी कोण आहे ते नंतर सांगतो, अगोदर तू कोण आहे सांग. म्हणजे मी गरुड आहे. गरुड मग अरे तू एकटाच आलाय का अजून कोणी सोबत आहे. नाही म्हणजे एकटा नाही, आईला सोबत घेऊन आलो नाही. पण तू कोण आहेस. त्यांनी सांगितलं मी यम आहे. यम मग इथं डोक्याला हात लावून का बसलायस. काय नाही गरुडा, तुझ्या आईचं मरण या गुहेमध्ये आणि मी विचार करत बसलो होतो तुझी आई इथं कशी येईल. विठाला विठाला. प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये पहिली अशी इच्छा आहे आपलं जीवन सर्वज्ञ असलं पाहिजे, ज्ञानी असलं पाहिजे. नंबर 2 स्वाभाविकपणे प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये दुसरी अशी इच्छा आहे आपलं जीवन अमर असलं पाहिजे. आणि नंबर 3 स्वाभाविकपणे प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये तिसरी अशी इच्छा आहे आपलं जीवन सुखी असलं पाहिजे. असं एकालाही वाटत नाही आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख यावं. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे. कोणाच्या मनालाही स्पर्श करून जात नाही की आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख यावं. एकालाही वाटत नाही दुःख यावं. प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतोय, प्रत्येक जण सुखाची इच्छा करते. मग महाराज आम्ही सुखाची इच्छा करतोय, सुखाची अपेक्षा करतोय, पण आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख प्राप्त होत नाही. सुख मिळण्याच्या अगोदरच आम्ही यत गत्वा न निवर्तंत होतो. तुकोबाराय तुम्हाला विचारायचं आम्हाला सांगा ना तुकोबाराय
आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुखाची अपेक्षा आहे, सुखाची इच्छा आहे, पण सुखाची अपेक्षा करता करता आयुष्य निघून जातं. तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये वर्णन करतात. सर्व विठाला विठाला सर्व सुखाची आशा जन्म गेला, 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 सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षणाएक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षणाएक मुक्ती यज्ञ नाही केला, यज्ञ नाही केला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. तुकोबारायांची भाषा आहे का? सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाची आशा, अपेक्षा, इच्छा करता करता आमचं आयुष्य निघून गेलं. पण आतापर्यंत आमच्या पदरामध्ये मला सुख मिळालं नाही. ज्या अर्थी आम्ही सुखाची अपेक्षा करतोय, सुखाची इच्छा करतोय, सुखासाठी धडपड करतोय, सुखासाठी प्रयत्न करतोय, पण आमच्या पदरामध्ये सुख प्राप्त होत नाही. याचा अर्थ आम्हाला असं म्हणायचंय, या जगामध्ये सुखच नसलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, ज्या अर्थी मृत्यू लोकामध्ये रात्र आहे, त्याच्या विरुद्ध मृत्यू लोकामध्ये दिवस आहे. ज्या अर्थी तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, त्या अर्थी एक ना एक दिवस तुमच्या जीवनामध्ये सुख येणार आहे. मला सुख आहे, हो आहे, मग आम्हाला का प्राप्त होत नाही? काही गोष्टी प्राप्त होण्याच्या अगोदर निघून जातात
आणि काही गोष्टी मृत्यू लोकांमध्ये नाही असं नाही, ते आहेत, फक्त जे उपभोगणारे लोक आहेत ना ते निघून जातात. उदाहरणाच्या साहाय्याने पटवून देतो, बारीक ऐका. वेदांताच्या विचाराने सांगतो, आतापर्यंत पुरणपोळी हा पदार्थ किती जणांना माहिती आहे? अहो सगळ्यांनाच माहिती आहे. एवढं तरी आपल्याला म्हणावं लागेल, भगवंताला नामदेवरायांच्या घरातून जो नैवेद्य जायचा तो दररोज पुरणपोळीचा जायचा. म्हणजे नामदेवरायांपासून आतापर्यंत पुरणपोळी हा पदार्थ प्रत्येकाला माहिती आहे. मग मला असं विचारायचंय, नामदेव महाराजांपासून आतापर्यंत पुरणपोळी हा पदार्थ तसाच शिल्लक राहिला का पुरणपोळी खाणारे तसे शिल्लक राहिले? म्हणणं काय तुमचं? पुरणपोळी पदार्थ तसा शिल्लक राहिला की पुरणपोळी खाणारे? पुरणपोळी पदार्थ तसा शिल्लक राहिला. वेदांताच्या भाषेत ऐका, भोग तसा शिल्लक राहतो, भोगते संपुष्टात येतात. विठाला विठाला. सुख नाही असं नाही, सुख आहे, पण आपण सुख भोगणारे भोगते संपुष्टात आलो, आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं नाही. मग का महाराज आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाही? सुखासाठी प्रयत्न करतो, धडपड करतो, पण सुख पदरात मिळत नाही. आपण प्रयत्न करतो सुखासाठी, धडपड करतो सुखासाठी, आशा करतो, अपेक्षा करतो, इच्छा करतो, पण ऐका, जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना योग्य मार्ग नसल्या कारणामुळे आपल्या पदरामध्ये सुख मिळत नाही. आणि प्रयत्नांना योग्य मार्ग मिळाला, योग्य वाट मिळाली की नक्कीच आपण सुखासाठी पर्यंत जाऊ शकतो. बैल श्री विठ्ठल, आवाज आपण इथे आहोत ना, एवढ्यांनाच आला पाहिजे. बाहेरचा विचार नका करू तुम्ही, सगळ्यांचे आवाज कमी करा, फक्त शिट्टी वाजू देऊ नका. विठ्ठला विठ्ठला. बैल किती जणांना माहिती आहे? त्यांना बैल माहिती आहे? बरं ठीक आहे, मी तुम्हाला विचारतो, यांना विचारतो सगळ्यांना, कारण तुम्हाला सगळ्यांना बैल माहिती बरोबर. अंदाजे बैल एका तासाला किती किलोमीटर चालू शकतो? अंदाजे 1 2 3 4 5 6 10 किती किती? तुम्हाला मोबाईल मध्ये दाखवावं लागणार नाही याला बैल म्हणतात, आवश्यकता नाही ना. बरं जाऊ दे, जरा तुमच्याकडेच वळतो. बैल किती जणांना माहिती? सगळ्यांना. अंदाजे एक बैल एका तासाला किती किलोमीटर चालू शकतो? कोणीतरी उत्तर? 5, मिनिमम 5 धरा, जेणेकरून तुम्हाला पुढचं गणित सोपं पडेल. एक बैल एका तासाला 5 किलोमीटर चालतो, बरोबर आहे? बरोबर. तुम्हाला सगळ्यांना घाण्याचा बैल माहित असेल. तो घाण्याचा बैल सकाळी 10ला दुमका जातो, संध्याकाळी 5-7 वाजेपर्यंत, आपण 5 वाजेपर्यंत धरू. मग सकाळी 10 ते संध्याकाळी 5 किती तास झाले? 10 ते 5 किती तास झाले? 7 तास झाले, बरोबर. एक बैल एका तासाला 5 किलोमीटर चालू शकतो, तर तोच बैल 7 तासाला किती किलोमीटर चालू शकेल? 7 5 35. म्हणजे एक बैल जर एका तासाला 5 किलोमीटर चालू शकतो, तर तोच बैल 7 तासाला 5 किलोमीटर चालू शकतो, 7 तासाला 35 किलोमीटर चालू शकतो. उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे. गणित शास्त्रामध्ये शिकणारे उत्तर बरोबर आहे ना? 7 5 35. उत्तर अगदी बरोबर दिलंय तुम्ही. एक बैल जर एका तासाला 5 किलोमीटर चालू शकतो, तर तोच बैल 7 तासाला 35 किलोमीटर चालू शकतो. पण ऐका, मी एक वाक्य असं सांगितलं होतं, तो घाण्याचा बैल आहे. तो घाण्याचा बैल तिथल्या तिथं फिरतो, तिथल्या तिथं फिरतो, तिथल्या तिथं फिरतो. मला सांगा, तो 7 तास चालला नाही? चालला. 35 किलोमीटर चालला नाही का? चालला. पण तिथल्या तिथं फिरला, कारण त्याच्या प्रयत्नांना, त्याच्या धडपडीला योग्य मार्ग नसल्या कारणामुळे तो 35 किलोमीटर गाठलं नाही त्याने, तो तिथल्या तिथं फिरला. आणि तुम्हाला असं वाटतंय का हे मी बैलाच सांगतोय? हे आपलंच आहे. आपण संसाराच्या भोवती तिथल्या तिथं फिरत आहोत, तिथल्या तिथं फिरत आहोत. नेमकी आषाढी वारी येणारे जरा या आणि सुप्पा. विठ्ठला विठ्ठला.
गोष्टी कराव्या लागतील. नंबर 1, संतांची वैष्णवांची संगती करावी लागेल, तेव्हा सुख प्राप्त होईल. नाहीतर नंबर 2, देवाला तरी आपलंसं करून घ्यावं लागेल. नंबर 1, संतांची वैष्णवांची संगती केली की महाराज सांगतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही आणि कमी देवा काय मी वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख आहे. आणि नंबर 2, देवाला आपलंसं करून घेतलं की मग सुख आहे. आपुला तो एक देव करून यावा तेने विना जीवा सुख नको. देव सोडून जीवनामध्ये आणि संत सोडून जीवनामध्ये कशाचे सुख नाही महाराज, कशाचे सुख नाही. मग महाराज ते सुख आम्हाला प्राप्त करून घ्यायचंय. तुकोबारे म्हटलं मग ध्यान प्राप्त करून का हो तुकोबारे, तुम्हाला देवाचं संग, तुम्हाला देवाचं सुख लाभलं का? तुकोबारे मध्ये लाभलं तर हो हो लाभलं. मग का हो तुकोबारे, जर देवाचं संग आणि सुख तुम्हाला लाभलं असं तुम्ही जर सांगताय, मग देवाचं संग आणि सुख लाभण्यासाठी नेमकं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय केलं जरा आम्हाला सांगा ना. तेच जगद्गुरु तुकोबारे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगा. भक्ती आम्ही केली सानानी उदेग, भक्ती आम्ही केली सानानी उदेग, भक्ती आम्ही केली सानानी उदेग, भक्ती आम्ही केली सानानी उदेग.
आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे. तुकोबाराय म्हणतात आम्ही भक्ती केली. का हो? जर तुम्ही भक्ती केली, हा इगो बंद करा, जर तुम्ही भक्ती केली तर भक्ती नेमकी किती प्रकारची जरा सांगा ना. तुकोबाराय सांगतात भक्ती नवविध प्रकारची. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. नवविध प्रकारची भक्ती. आता नवविध प्रकारची भक्ती आम्हाला समजलं, पण जी भक्ती तुम्ही नवविध प्रकारची सांगितली त्या भक्तीचं नेमकं स्वरूप काय जरा सांगा. तुकोबारे भक्तीचं स्वरूप सांगत असताना दोन प्रकार सांगतात. सुरुवातीला तुकोबारांना विचारलं सांगा तुकोबारे भक्ती कशी. तुकोबारे म्हणतात भक्ती सोपी. आणि नंतर तुकोबारांना विचारलं सांगा ना तुकोबारे भक्ती कशी आहे. तुकोबारे सांगतात भक्ती कठीण आहे. सुरुवातीला तुकोबारे म्हणतात भक्तिपंथ कसा आहे. भक्तिपंथ बहु सोपा आणि पुण्य नागवे या बापा. भक्तिपंथ सोपा आहे महाराज, सोपा आहे भक्तिपंथ. आणि नंतर तुकोबारांना विचारलं सांगा ना भक्ती कशी आहे. तुकोबारे म्हणतात भक्ती ते कठीण शुळावरील पोळे. आता भक्ती नेमकी सोपी का भक्ती अवघड, नेमकं काय. तर विषय असा आहे काही गोष्टी सुरुवातीला अगोदर सोप्याच वाटतात आणि एकदा का त्यात घुसलो आतमध्ये जरा डोकावून पाहिलं की मग कळतं ती वस्तू ती गोष्ट सोपी का कठीण आहे. भक्तीच्या बाबतीत असंच आहे महाराज. सगळ्याला वाटते भक्ती सोपी. काय दररोज कीर्तनाला जायचं, दररोज हरिपाठाला जायचं, टाळ घेऊन उभं राहायचे, हरिपाठ पाठ करायचा, दिंडीला जायचं, पकवाज वाजवायचं, ही भक्ती सोपी वाटते. ही प्रत्येकाला सोपी वाटते. पण जेव्हा माळ घातली जाते आणि माळ घातल्यानंतर जेने विठ्ठल मात्रा घ्यावी आणि तेने पथ्य सांभाळावी त्या पथ्यांच्या जागेवर कळतं भक्तिपंथ किती कठीण आहे. विठ्ठला विठ्ठला दोन प्रकारात. मग का हो तुम्ही नवविध प्रकारची भक्ती असं आम्हाला सांगितलं. भक्तिपंथ सोपा आहे अवघड आहे दोन्ही गोष्टी भक्तीच्या स्वरूपाने तुम्ही मांडल्या. मग भक्तीच्या स्वरूपाने तुम्ही या सगळ्या गोष्टी मांडल्या. पण आम्हाला असं विचारायचंय तुम्ही भक्ती केली. तुकोबाराय म्हणतात हो केली. मग सांगा ना ती भक्ती तुम्ही कशी केली. तुकोबाराय म्हणतात सांडोनी उद्वेग. उद्वेग शब्दाचा नेमका अर्थ काय. तर उद्वेग शब्दाचा नेमका अर्थ आहे कामना रहित. उद्वेग शब्दाचा अर्थ होतो वासना रहित. उद्वेग शब्दाचा अर्थ होतो काम क्रोधादी विकार रहित. उद्वेग शब्दाचा अर्थ होतो संसार रहित. आम्ही भक्ती केली. तुकोबारांची स्पष्ट भाषा आहे. आणि भक्ती केली पण सांडोनी उद्वेग. उद्वेग शब्दाचा अर्थ आहे संसार. संसार आम्ही सांडला, संसाराचा त्याग केला, संसारावर आम्ही तुळशीपत्र ठेवलं आणि मग आम्ही भक्ती केली. का हो तुकोबाराय तुमचं चरित्र आम्ही ऐकून आहोत. तुकोबाराय तुम्ही सांगताय संसार सोडला त्यागला. पटत नाही आम्हाला. आम्हाला एकच बायको. तुकोबाराय तुम्हाला मुलं किती. तुम्हाला भाऊ आई वडील नाहीत का तुम्हाला. तुमच्याकडे संसार नाही का. तुकोबाराय म्हणतात बाबांनो संसार नाही असं नाही. आम्ही संसार करतो पण संसारी असूनी नसावे. आम्ही संसारात आहोत पण नसल्यासारखे. संत संसारात आहेत नसल्यासारखे. आपलं परमार्थात आहोत नसल्यासारखं. विठ्ठला विठ्ठला सांगू तुम्हाला तुकोबारायांनी संसाराचा कसा त्याग केला. दुष्काळ सगळा काही संपला. पुन्हा तुकोबारायांचं जीवन चालू झालं आणि तुकोबारायांच्या हातामध्ये दोन प्रकारच्या वह्या आल्या. एक वही अशी होती ज्यांच्याकडून पैसे घ्यायचेत अशी एक वही आली, कारण तुकोबारायांकडे सावकारी होती. आणि दुसरी वही तुकोबारायांकडे अशी आली ज्यांना पैसे द्यायचे. तुकोबारायांनी दोन्ही वह्या वाचल्या. एका वहीतून ज्यांच्याकडून पैसे घ्यायचे, ज्याने आपल्याकडनं कर्जाने नेल्यात त्यांच्याकडून घ्यायचे अशी एक वही, आणि ज्यांना आपल्याला पैसे द्यायचे अशी दुसरी वही. दोन्ही वह्या वाचल्या आणि तुकोबारायांनी त्याच्यातील एक वही
म्हणजे ज्यांच्याकडून पैसे घ्यायचे अशी वही नेऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली. जर आपल्याकडे अशा 2 वह्या आल्या, नेमकं आपण कोणती वही उघडू? ज्यांच्याकडून घ्यायचे ती का ज्यांना द्यायचे ती? याचा अर्थ तुकोबारांनी उद्वेग सांडला. विठाला विठाला याच्यातच आपलेपणा सांगतो. ऐका, आपलं असं आहे, काही काहींना असं वाटतं संसारात प्रपंचात राहून दुःख आहे, म्हणून काहींनी प्रपंचाचा त्याग केला आणि त्याग केल्यानंतर परमार्थामध्ये आले. वाक्य ऐका, काहींनी प्रपंचाचा त्याग केला, परमार्थात आले, काही परमार्थामध्ये येऊन प्रपंच वाढवला. विठाला विठाला भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. काय प्राप्त झालं? पावलो हे संग सुखयाचे. त्या देवाचं संग आणि सुख आम्हाला प्राप्त झालं. का हो तुकोबाराय? देवाचं संग आणि सुख प्राप्त झालं तुम्ही सांगताय, बरोबर आहे. तुम्ही भक्ती केली, उद्वेग सांडून भक्ती केली, मान्य आम्हाला. तुम्हाला देवाचं संग आणि सुख प्राप्त करून घ्यायचं होतं म्हणून तुम्ही भक्ती केली उद्वेग सांडून. पण का हो, ज्या वेळेस तुम्हाला देवाचं संग आणि सुख प्राप्त झालं तेव्हा तुमच्या जीवनामध्ये नेमकं काय घडलं जरा सांगा ना. ते तुकोबाराय सेवेला घेतलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या उत्तरात सांगतात.
तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देवाचं संग सुख प्राप्त झालं, त्याच्यामुळे झालं काय? तुकोबारे म्हणतात पळाले उद्वेग सांडोनिया. एक मिनिट फक्त बारीक ऐका. तुकोबारे सांगतात आम्हाला देवाचं संग आणि सुख पाहिजे होतं, म्हणून आम्ही भक्ती केली, पण ती उद्वेग सांडून केली. संसाराचा, कामनेचा, वासनेचा, काम क्रोधादी विकारांचा त्याग केला, उद्वेग सांडला. अगोदर आम्हाला उद्वेगाला सांडावं लागलं, मग भक्ती करावी लागली आणि त्याच्याने देवाचं संग आणि सुख प्राप्त झालं. तुकोबाराय, देवाचं संग आणि सुख तुम्हाला प्राप्त झालं, मग त्यावेळेस नेमकं तुमच्या जीवनात काय घडलं? तुकोबाराय म्हणतात अगोदर आम्हाला उद्वेगाला सोडावं लागलं होतं, पण देवाचं संग आणि सुख भक्ती केल्यामुळे प्राप्त झालं. आता उद्वेगाला आम्हाला सांडावं लागलं नाही. ती कामना, वासना, काम क्रोधादी विकार, तो संसार, तो उद्वेगच आमच्यापासून पळून गेला. विठाला सुख आम्हा झाले धरिता याचा संग आणि पळाले उद्वेग सांडूनिया. आम्ही त्या देवाचं संग धरलं, सुख प्राप्त झालं, उद्वेग आमच्यापासून पळून गेला. आता ऐका, जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल तर संगतीला विशेष महत्व आहे. तुम्ही संगत कोणाची करता याच्यावरनं तुमची किंमत कळली जाते. संगत करो बढ़ो की तो बढ़त बढ़त जाय, संगत करो गधो की तो दो दो लाता खाई. विठाला तुम्ही चांगल्यांची संगत केली तर तुम्ही उत्तम ऊर्ध्वगतीला जाणार, आणि तुम्ही वाईटाची संगती केली तर तुम्ही पतनाला जाणार. इकडे आठवडी बाजार भरतो का? भरतो ना? कुठे भरतो? चिपळूणला का? बर. कोणत्या वारी भरतो? सोमवारी. बुधवारी. कधी भरतो? सकाळी का संध्याकाळी? कधी? दिवसभर का? म्हणजे कमीत कमी 7 वाजल्यापासून तरी सकाळी. हा, ठीक. मग आठवडी बाजार चिपळूणला भरतो, बुधवारी भरतो, सकाळी 7 वाजल्यापासून भरतो. तोच आठवडी बाजार रायगड किती लांब येतो? 100. रायगडचा एक माणूस, त्याच्याकडे चांगले आंबे होते, एकदम चांगले हापूस आंबे. त्याने असा विचार केला चिपळूणला बुधवारी बाजार भरतो, आपले आंबे आपण चिपळूणला विकायला घेऊन गेलो पाहिजे. म्हणून तो रायगड वरून पहाटे 5 वाजता निघाला, पण काही कारणास्तव त्याला चिपळूण मध्ये बाजारमध्ये यायला 9-10 वाजले. आता 9-10 वाजले, सकाळी 7 वाजता भरणारा बाजार हा 9-10 वाजता तिथं आल्यानंतर याला जागा कशी मिळेल? आता करायचं काय? एवढ्या लांबून तो आलो पाहिजे, छोटा का होईना कुठेतरी आपला स्टॉल लावला पाहिजे, आंबे थोडेफार का होईना विकले पाहिजे. आता करायचं काय? 9 वाजल्यापासून 1-1.5 तास तो सगळीकडे फिरला. 1.5 तासांनी त्याला जागा मिळाली, एवढी जागा मिळाली. त्याने असा विचार केला एवढी का होईना, बाजार संपता का होईना शेवटच्या कोपऱ्यात, पण जागा मिळाली. त्याने त्याचा टेम्पो लावला, तिथं सगळा माल उतरवला. आपल्या मिळालेल्या छोट्याशा जागेत त्याने तेवढा स्टॉल मांडला. बरं, स्टॉल मांडल्यानंतर स्टॉल मांडायच्या अगोदर त्याने नेमकं पाहिलं नव्हतं आपल्या आजूबाजूला नेमकं कशाचं दुकान आहे, कशाचं स्टॉल. त्याने स्टॉल लावला, सगळे आंबे लावून झाल्यानंतर मग लक्षात आलं, आजूबाजूला पाहिलं तर त्याच्या शेजारीच उंदीर मरणारं औषध विकणाऱ्याचं दुकान होतं. आता आपल्याकडे असा नियम आहे, जो बोलतो त्याचा माल संपतो आणि बोलणाऱ्याची आंबट बोरही संपली जातात. मग आता आंब्याचा स्टॉल लावलेला आहे, बाजारात लावलेला आहे, बोलल्याशिवाय पर्याय नाही. मग हा जोरजोराने आवाज द्यायला लागला, आंबे घ्या आंबे, गोड गोड आंबे, हापूस आंबे, रायगडचे आंबे. एवढं म्हटलं की शेजारचा म्हणायचा खाल्लं की मरते. आता हा याचा प्रचार करत होता, तो त्याचा प्रचार करत होता. हा म्हणायचा आंबे घ्या आंबे, गोड गोड आंबे, हापूस आंबे, रायगडचे आंबे.
खाल्लं की मरते. संध्याकाळचे 7 वाजले पण एकही आंबा संपला नाही. आंबे संपले नसते का हो? संपले असते पण संगत चुकली. विठाला विठाला जीवनामध्ये संगतीला विशेष प्राधान्य. तुम्हाला काय वाटतंय वारकरी संप्रदायामध्ये संगतीच्या बाबतीत जर विचारच करू गेलो तर सगळ्याच लोकांना चांगली संगत आहे का? वारीला जाणाऱ्यांचा विचारच करू गेलो तर वारीला जाणारे बरोबर त्यांच्याच जातीची माणसं शोधतात. जात शब्दाचा अर्थ कुणबी मराठा अशी घेऊ नका बरं का. जात शब्दाचा अर्थ त्यांचे कारस्थान करणारी माणसं. बरोबर बिडीवाल्यांना बिडीवालेच भेटणार, दुसरी भेटणार नाहीत. तंबाखू मळणाऱ्यांना तंबाखू मळणारेच भेटणार, भजन करणाऱ्यांना भजनवालेच भेटणार. एखाद्या पखवाजा जर जायचं असेल दिंडीला तो पखवाजाच्या संगतीतच जाणार. काही आहेत आपले इकडं पहा तिकडं पहा, घ्या उसाचा रस, भजे पाहिले, दिसला धाबा का सुटला ताबा. विठाला विठाला वारीमध्ये चालताना नियम आहे, परमार्थामध्ये नियम आहे. वारीचा नियम आहे का? ज्ञानोबाराय चालायला लागले की वारीमध्ये चालणाऱ्या माणसाने चाललंच पाहिजे. ज्ञानोबाराय विसावायला बसले की मगच वारकरीने बसलं पाहिजे. आपलं असं आहे. ज्ञानोबाराय नातेपुतेला आपण दुपारच्याच मुक्कामाला झोपलोय. विठाला विठाला इथून जाताना प्रत्येक माणूस त्याच हेतूने जातो. आपण 17 दिवस भजन करतच वारीत चाललो पाहिजे. पण तिथं गेल्यानंतर नेमकी गंमत अशी घडते. एका सांगते आता दुपारी नाही भजन केलं तर काय होणार आहे? दिवसभर करू ना भजन, नंतर आहे ना वेळ. मला असं वाटतं मी संदेश महाराजांच्या इथे कीर्तन असताना एक वाक्य सांगितलं होतं. वारीमध्ये चालताना जर थकवा आला तर समजायचं याने दिवसभर भजनच केलं नाही. आणि जो वारीमध्ये गेल्यानंतर तंबूमध्ये वळकटी टाकल्याबरोबर ज्याला झोप लागते समजायचं याने भजन केले नाही. वारीमध्ये चालणारा माणूस जर थकला तर समजायचं याने भजन केलं नाही. आणि सुखाने झोपला तर याने भजन केले. चालिले न वाटे, भजन केल्यानंतर चालताना असं वाटत नाही की आपण एवढं किलोमीटर चाललोय. आणि भजन केलं नाही तर मग चालिले न वाटे. विठाला विठाला म्हणून तुकोबारे सांगतात संगतीला विशेष प्राधान्य. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे. सुखामा झाले धरिता याचा संग. पळाले उद्वेग सांडोनिया विठोबा
सुखामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडूनिया. तुकोबा रे, तुम्ही भक्ती केली, उद्वेग सांडून भक्ती केली, देवाचं संग सुख प्राप्त झालं आणि त्यामुळे जीवनातील उद्वेग तुमच्या स्वतःहून पळून गेला. मग का हो तुकोबा रे, जी तुम्ही भक्ती केली ती भक्ती तुम्ही कोणाची केली आणि भक्ती करत असताना देवाचं संग सुख जे प्राप्त झालं ते नेमकं तुम्हाला सुख किती प्राप्त झालं जरा सांगू शकता आम्हाला? तुकोबा रे म्हणतात, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा आणि घडली या सेवा विठोबाची. आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख प्राप्त झालं, पण किती? तुकोबा रे शब्द वापरतात बहु. हा बहु शब्द असा आहे, या बहु शब्दाला सीमा दर्शवता येत नाही. एवढं एवढं सीमाच नाही दर्शवता येत. तुकोबा रे म्हणतात सुख आम्हाला बहु झालं. बहु शब्दाने काय दर्शवणार? बहु शब्दाचा नेमका अर्थ काय घेणार? तर ऐका, एखादा माणूस समुद्रावर गेला आणि तो पुन्हा आला आणि गावातील लोकांनी त्याला विचारलं, का रे गोव्याला गेला होता? हो. जाऊन आला? हो. कधी गेले होते? 3 दिवस झाले गेलो होतो. बर, आले? हो आलो. मग समुद्र पाहिला? हो पाहिला. मग सांगा आता समुद्राची खोली किती आणि समुद्राची रुंदी किती? सांगता येईल मला त्याला? नाही सांगता येईल, कारण त्या समुद्राची खोली मोजता येत नाही, रुंदी मोजता